पालघर जिल्ह्यातील मानवारंगडी परिसरात विराज प्रोफाईल कंपनी विरोधात ग्रामस्थ परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रस्तावित विस्तारासंदर्भात जनसुनावणी रद्द करण्याची मागणी पुढे येत असून प्रदूषण नियंत्रण यंत्रणा भांडवलदारांच्या बाजूने झुकत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। जल, जमीन, जंगल वाचवण्यासाठी ही जबाबदारी आता भावी पिढीवर असून परिसरातील मानवी आरोग्य, जीवसृष्टी नष्ट करण्यासाठी आलेल्या या प्रकल्पाला विरोध करा। असा विस्तार करून आमचे जीवन नष्ट होत असेल तर असे प्रकल्प आम्हाला नकोच। आम्हाला त्या रोजगाराची गरज नाही। नको तुमची पेटी आणि नको तुमचा वाढीव प्रकल्प आणि नको तुमचे प्रदूषण। आम्ही तुमची दादागिरी सहन करणार नाही, तसा ठाम निर्धार आज सर्वच राजकीय पक्षांनी केलाय। यापूर्वी विराज कंपनीकडून 10 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या घोषणेने या प्रकरणाला अधिक वादग्रस्त वळण मिळाले। ग्रामपंचायतला निधी तर मिळालाच नाही, उलट प्रदूषणच आमच्या नशिबी आलं। हे दुर्दैव आहे पालघरच्या नागरिकांचं। पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर गदा येत असल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला। दरम्यान जनसुनावणीत दिलेली आश्वासने पूर्ण न करताच कंपनी विस्ताराच्या हालचाली करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय। कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे नाले, विहिरी आणि बोरवेलमधील पाणी दूषित होत असल्याची तक्रार असून त्याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे सांगण्यात आले। प्रस्तावित विस्तारामुळे आदिवासी वस्त्यांवर विस्थापनाचे संकट निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत कंपनीच्या विस्ताराविरोधात ठराव मंजूर करण्यात आलाय। या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। तसेच जनसुनावणीपूर्वीच 4 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालय ते कंपनी गेटपर्यंत महामोर्चाचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। औद्योगिक विस्तार, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक स्वायत्तेचा प्रश्न या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। या मोर्चामध्ये व या जनसुनावणीला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित राहणार आहेत। आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व राजकीय पक्षातील जिल्हा प्रमुख उपस्थित होते।